तुमच्या समोर 3 गणिते घेऊन आले आहे. वेळ न वाया घालवता ते गणिते कशी सोडवायची ते आपण पाहूया. तर पहिलं गणित आहे इयत्ता 12वी गणिताच्या वर्गात. इयत्ता 12वीचा क्लास आहे. तेथे गणिताच्या वर्गात 148 विद्यार्थी आहेत. त्यांच्यापैकी 75% मुले उत्तीर्ण झाली म्हणजे पास झाली. तर त्यांची संख्या किती? आता 148 पैकी किती? तर 75% उत्तीर्ण झालेत. तर आपल्याला काढायचंय त्यांची संख्या किती आहे. 100 पैकी 75% तर 148 पैकी काढायचे. आता 25 त्रिक 75, 25 चौक 100, 4 एक 4, 4 त्रिक 12, उरले 2, 4 सत्ती 28, त्याला 37 गुणुले 3, 37 गुणुले 3, 3 सत्ती 21, 21 हातचे 2, 3 त्रिक 9, 9 2 11. म्हणजे आपली एकूण संख्या किती आली? 148 पैकी 111 मुले उत्तीर्ण झाली. ही त्यांची संख्या. आता आपल्याला दुसरा गणित दिला आहे ACT बरोबर भागिले AT बरोबर 11. तर ACT बरोबर किती? आता 11 ने विभाज्य संख्या पाहिजे ना. इथे 11 ने विभाज्य संख्या घेतली तर त्याचे भागाकार 11 येईल. आता 11 ने विभाज्य संख्या आपण बघूया कोणती. 11 11 एक 11, 11 त्रिक 33, 7 2 9. ह्याला तर 11 ने भाग जात नाही. आता 264 ला भाग जातोय का ते आपण पाहूया. 11 11 एक 11, 11 2 22, उरले 4, 11 चौक 44. तर 64 ला भाग जातोय म्हणजे इथं आपली संख्या येणार 264. म्हणजे ACT बरोबर 264. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. आता तिसरं गणित पाहूया आपण काय आहे ते. DA बरोबर 3, JF बरोबर 4, PK बरोबर 5. तर WT बरोबर किती? आता D चा नंबर आहे 4 आणि A चा आहे 1. आता 4 मधून 1 गेलं किती राहतात? ते 3 राहतात. J चा नंबर आहे 10 आणि F चा नंबर किती आहे? 6. 10 तून 4 गेल्यावर राहतात 10 तून 6 गेल्यावर राहतात 4. K चा नंबर किती आहे? 11. P चा नंबर किती आहे? 16. 16 तून 11 गेल्यावर राहतात किती? 5. W चा नंबर किती आहे? 23 आणि T चा नंबर 20. मग 23 मधून 20 गेल्या राहतात 3. म्हणजे आपला ऑप्शन नंबर आहे 1. बाय बाय. जर तुम्हाला अशीच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.